काय सुरेख आहे तिकडे. लिमे, आता आपण त्या बाजूला जाऊया. या दोघच. किती आनंदी आहेत ना मॉम आणि डॅड. फक्त तुझ्यामुळे. वाईला आपलंसं करून घेतलंस ना म्हणून. मॉम खूप बदलले. या जागेचा प्रभाव असावा कदाचित. मलाही तसंच वाटतं. वैभव, काही सुंदर जागा आहे ना. आपण स्वित्झर्लंडला पाहिली होती तितकीच सुंदर. पण आपल्याकडे प्रत्येक ठिकाणी असं मेंटेन नाही केलं जाऊ शकत. किती किल्ले आहेत आपल्याकडे. खरं तर मेंटेन करता आलं असतं, पण पैसे नाही आहेत ना. चूक. इच्छाशक्ती नाही. जाऊ दे ना, आपण कुठून कुठे गेलो. पण मधल्या काळात आपल्या संसाराचा किल्ला मजबूत झाला एवढं मात्र नक्की. मॉम डॅड कुठे गेले. लबाड्यात. आपल्याला एकांत मिळावा ना म्हणून गेले असतील कुठेतरी निघून. मग मनवा. येस. काय विचार. कसला. आपल्याला जो एकांत मिळालाय तो का मिळालाय ना याचा विचार नको करायला.
म्हणवा. अगं दीप्ती, कधी आलीस? आणि काय ग, किती थकल्यासारखी दिसतेस? ऑफिस मध्ये खूप धावपळ झाली आज. हो, बर बस जरा, मी चहा करून आणते गरमागरम. नाही नकोय मला. म्हणजे काही झालंय का दीप्ती? आता काही नाही, पण 3 वर्षापूर्वी नक्कीच काहीतरी झालं होतं या दिवशी. येतंय काय लक्षात? नाही. आई बाबा, मी खूप चिडलीये तुमच्यावर. मान्य आहे आम्हाला, पण या चिडण्यामागं काही कारण असेल की नाही? तुम्ही आज विश नाही केलंय मला. अगं पण कशासाठी? आज तर आपल्यापैकी कोणाचा वाढदिवस सुद्धा नाहीये. आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. माझ्या आणि अभिजितच्या. विसरलात ना तुम्ही तुमच्याच मुलाच्या लग्नाचा वाढदिवस? तुम्हाला आठवतं, आमच्या पहिल्या अॅनिव्हर्सरीला मनवा हॉस्पिटल मध्ये होती. सगळं ठरवून सुद्धा काहीच करता आलं नाही. मग आपण तिघं जाऊन पावभाजी खाऊन आलो. त्यानंतर रात्री उशिरा अभिजित घरी आला आणि मग आम्ही केक कापला. दुसऱ्या वर्षी अभिजितच रुसून निघून गेला होता. आणि आता हे 3रं वर्ष. किती पटकन गोष्टी निघून जातात ना. पण तुम्ही विसरलात अभिजितला. आमच्या डोळ्यातल्या पाण्यामुळे तुला त्रास होतो आणि आम्हाला नाही बघवत. आजपर्यंत माझ्या डोळ्यात पाणी यावं म्हणून तुम्ही काय नाही केलं. तुमच्याच प्रयत्नांमुळे मी रडले सुद्धा. पण तुमचं काय? मला त्रास होईल म्हणून तुम्ही रडलाच नाही आज. रडणार सुद्धा नाही. तुमचं रडणं गरजेचं आहे. तुम्ही रडावं म्हणून तर हा घाट घातलाय आज मी सगळा. आई, आज आपण आमच्या अॅनिव्हर्सरीचा केक कापायचा. पुसून उलट आज पहिल्यांदा तुमच्या डोळ्यात पाणी पाहून मला बरं वाटतंय. आई, नका दाबून ठेवू दुःख. निदान रडल्यानंतर हलकं वाटतं म्हणून तरी रडा. आई, आज आपण आमच्या अॅनिव्हर्सरीचा केक कापायचा. नका पुसून. उलट आज पहिल्यांदा तुमच्या डोळ्यात पाणी पाहून मला बरं वाटतंय.
आई नका दाबून ठेवू दुःख. निदान रडल्यानंतर हलकं वाटतं म्हणून तरी रडा. पाहिलंस, मला वाईट वाटेल म्हणून दुःख दाबून ठेवलं होतं तुम्ही. मला माहिती होतं आजचा दिवस लक्षात आहे तुमच्या, म्हणून तर इतके अस्वस्थ झाला होता कालपासून. पण ह्या पुढे त्याची आठवण येईल अशा कोणत्याही दिवशी आपण अस्वस्थ नाही व्हायचं. उलट तो आपल्यातच आहे असं समजून तो दिवस सेलिब्रेट करायचा. पण यानं काय होईल दीप्ती? गुंता अजूनच वाढत जाईल. तुझ्या मनातून, आठवणीतून तो कधीच बाहेर पडू शकणार नाही. मी बरा बाहेर पडू देईन त्याला? तो कायमच माझ्या जवळ राहील आणि तुमच्या सोबत सुद्धा. दीप्ती, आम्ही तुझ्या लग्नासाठी खूप प्रयत्न करत होतो, पण आता आम्हाला नाही वाटत आम्ही तुझ्याशिवाय राहू शकू म्हणून. म्हणून काय झालं? ती जिथे जाईल तिथे आपण पण तिच्या मागोमाग जाऊ. ती थोडीच नाही म्हणणार आहे. झालं का तुमचं लग्न पुराण सुरू? मी कुठेही जाणार नाही. जगातल्या कुठल्याही सुखापेक्षा मला माझ्या आई वडिलांची काळजी जास्त आहे. आणि आम्हाला तुझी. केक कापूया? आज तो असता तर हीच अॅनिव्हर्सरी आपण कुठल्या तरी मोठ्या हॉटेलमध्ये सेलिब्रेट केली असती. वैभव, खूप आळशीपणा चाललाय. म्हणजे आम्ही सगळे इथं कामं करतोय आणि तू नुसता टाइमपास करतोय. कारण मी टाइमपासच करायला आलोय. का त्याला त्रास देताय? बघा बघा, त्याच्या बॅग सुद्धा मनवानी आत नेल्या. ती आता फ्रेश व्हायला गेली ना, म्हणून मी इथे बसलोय. आणि मी माझ्या बायकोलाच काम सांगितलं तर चालतं. बघितलंस ही याची भाषा. काय हो मिस्टर लिमय, काय तुमचा प्रॉब्लेम काय? हो मिस्टर लिमय, माझ्या बायकोनी स्वतःहून माझी बॅग आत नेली. काय जळताय का? जळताय माझ्यावर की माझी बायको माझं ऐकते आणि तुमचं अजिबात ऐकत नाही म्हणून? बघा बघा, काय सेन्स ऑफ ह्युमर आहे माझ्या पोराचा. अगदी माझ्या वळणावर गेलाय. रीमा, आता ऑर्डर येईल, ते घ्या, टेबलावर ठेवा, मांडामांड करा, सगळ्यांना वाढा. सगळं मीच करायचंय का?
बघा हे वेटरला पण तुमची केवढी काळजी आहे, विषय काढताच आला तो. जाणं घ्या, ऑर्डर घ्या. अहो जा ना, किती प्रेमाने सांगतोय तो. साहेब वाईन. वाईन? तुम्ही कोणी वाईन ऑर्डर केली होती का? मी नाही, आईनीच केली असेल. कारण आजकाल काहीही झालं तरी आईला वाईनची बॉटल उघडायची असते. नाही हो नाही, मी पण नाही सांगितलीये. माफ करा साहेब, ही वाईन आमच्या मॅनेजर साहेबांनी पाठवली आहे. आमच्यातर्फे छोटीशी भेट. वा वा, बघताय काय, घ्या ती बाटली, प्रेमाने दिलीये. घ्या काय, कोणी दिली, का दिली, काही माहिती नाही, कशी घेऊ? डोंट वरी साहेब, आमचे साहेब तुम्हाला भेटायला येणार आहेत, पण तुमची परमिशन असेल तर. ठीक आहे. वा लिमये, नशीब जोरावर आहे तुमचं. चक्क कॉम्प्लिमेंटरी वाईन, क्या बात आहे. द्या द्या, एवढं काम मी नक्कीच करू शकतो, म्हणजे ग्लासेस भरू शकतो. मनवा मनवा बाहेर आहे. हे बरं आहे, म्हणजे जेवण मी वाढायचं, तू फक्त ग्लास भरणार का? येस, कारण वाईननी जर चांगली सुरुवात झाली तरच जेवण सुद्धा चांगलं होईल. प्लीज, मी आता दार उघडायला जाणार नाही. मी पण. अरे पण एवढ्या रात्री कोण आलं असेल? इतक्यात ते वाईन देणाऱ्याला विसरू नको, हॉटेलचे मॅनेजर असतील. अरे अच्छा, खरंच की.